विद्यार्थी मित्रांनो, आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. राष्ट्रीय नेते ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामाचा पाया रचलेला लोकमान्य टिळक त्यांच्याबाबतचं गीत हिंदीमध्ये मी लिहिलं आहे आणि गायलं सुद्धा, तेही तुम्ही अनुभवू शकता. पण अण्णाभाऊ साठे यांच्याबाबतही लिहिलं पाहिजे. पुन्हा मी अण्णाभाऊंचं साहित्य सगळं वाचलं, म्हटलं त्यांना अभिवादन करायचं आहे तर गीत लिहावं लागेल. मोठे शाहीर आहेत ते, मी काही शाहीर नाही आहे. गीत लिहायचा प्रयत्न केलेला आहे अण्णाभाऊंच्या बाबत. त्यांचं व्यक्तित्व, चरित्र आपल्यापुढं मांडायचा प्रयत्न करतो आहे. न्याय समतेचा लढा महाराष्ट्राला शिकविला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे हे अग्रणी होते. शाहीर गवाणकर, शाहीर अमर शेख हे त्यांच्या सोबत आहेत. संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आहेत, आचार्य अत्रे आहेत, स्वामी रामानंद तीर्थ आहेत. असे बरेच नेते आहेत जे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. परंतु यामध्ये आपण ज्यांना संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार म्हटलं पाहिजे त्यामध्ये अण्णाभाऊ साठे आहेत. आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन, गावोगावी जाऊन त्यांना जाग करायचं काम हे अण्णाभाऊ साठेंनी, शाहीर गवाणकर आणि अमर शेख यांनी केलेलं आहे. लोकमानस तयार करणं, लढ्यासाठी त्यांना सज्ज करणं आणि संयुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे. मुंबईसह महाराष्ट्र हा निर्माण झालाच पाहिजे. त्यासाठी लोक रस्त्यावर आणणं असेल, संघर्ष करणं असेल, लढा उभारणं असेल, हे कार्य अग्रभागी होऊन केलं असेल तर ते अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे. म्हणून मी अण्णांना संयुक्त महाराष्ट्राचे सुद्धा ते महत्त्वाचे शिल्पकार आहेत हे मी इथं म्हटलेलं आहे. अधिक काय बोलू, आता गीत म्हणूया. म्हणायचं आहे, मी म्हणतो आहे. नंतरच्या तासामध्ये माझ्या मागोमाग तुम्ही म्हणणार आहात. आपल्याला पायाभूत चाचणीमध्ये आहे ना प्रश्न, कविता तुम्हाला तयार करता आली पाहिजे. आज खूप छान कार्यक्रम झाला शाळेमध्ये. शिक्षक खूप चांगलं बोलले अण्णाभाऊबद्दल, टिळकांबाबत, आणि मुलंही भरभरून बोलली. खूप चांगलं वाटलं मला. आणि जे काही पुन्हा माझ्या मनामध्ये जे आलं ते मी लिहिलं आहे. गीत आहे, न्याय समतेचा लढा महाराष्ट्राला शिकविला. ला 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 ला. अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्र जागविला. अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्र जागविला. न्याय समतेचा लढा महाराष्ट्राला शिकविला. न्याय समतेचा लढा महाराष्ट्राला शिकविला. वाटेगावी जन्म झाला, नवा तुकाराम आला. वाटेगावी जन्म झाला, नवा तुकाराम आला. भाऊराव वालुबाई गोंजारती लेकराला. भाऊराव वालुबाई गोंजारीती लेकराला. परिस्थिती घडविते या नव्या क्रांती सूर्याला. परिस्थिती घडविते या नव्या क्रांती सूर्याला. 1.5 दिवसांचीच शाळा लढा ज्ञानाचा लागला. 1.5 दिवसांचीच शाळा लढा ज्ञानाचा लागला. अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्र जागविला. न्याय समतेचा लढा महाराष्ट्राला शिकविला. वारणेच्या कुशीमधी अण्णा घडला वाढला. वारणेच्या कुशीमधी अण्णा घडला वाढला. लोकसंस्कृती घडावी अण्णा जागल्या जाहला. लोकसंस्कृती घडावी अण्णा जागल्या जाहला.
कुटुंबियासवे मुंबई प्रवास पायीच घडला, कुटुंबियासवे मुंबई प्रवास पायीच घडला, भूक व्यथा दुःख दैन्य जग कळले अण्णाला, भूक व्यथा दुःख दैन्य जग कळले अण्णांना, अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्र जागविला, न्याय समतेचा लढा महाराष्ट्राला शिकविला, पडेल ते काम केले पाट्या वाचून शिकला, पडेल ते काम केले पाट्या वाचून शिकला, नाद वाचनाचा लागे लोकशाहीर घडला, नाद वाचनाचा लागे लोकशाहीर घडला, प्रथम मायभूच्या चरणा, प्रथम मायभूच्या चरणा, ऐसा पवाडा गायला, ऐसा पवाडा गायला, संयुक्त महाराष्ट्राला हा शिल्पकार लाभला, संयुक्त महाराष्ट्राला हा शिल्पकार लाभला, अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्र जागविला, न्याय समतेचा लढा महाराष्ट्राला शिकविला, वारणेचा वाघ अण्णा वंचितांचा हुंकार झाला, वारणेचा वाघ अण्णा वंचितांचा हुंकार झाला, फकीरा पाझर आवडी जणू संघर्ष जाहला, फकीरा पाझर आवडी जणू संघर्ष जाहला, स्मशानातील सोन टाहो दुःखाचा फुटला, स्मशानातील सोन टाहो दुःखाचा फुटला, वाचू अण्णांचं साहित्य संवेदना वाढवूया, वाचू अण्णांचं साहित्य संवेदना वाढवूया, अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्र जागविला, न्याय समतेचा लढा महाराष्ट्राला शिकविला, महाराष्ट्राची परंपरा कृष्णाकाठच्या या कथा, महाराष्ट्राची परंपरा कृष्णाकाठच्या या कथा, वाटे गावाच्या वाटेला मान सन्मान वाट्याला, वाटे गावाच्या वाटेला मान सन्मान वाट्याला, अण्णा सच्चे कॉम्रेड न्यायासाठीच काफिला, अण्णा सच्चे कॉम्रेड न्यायासाठीच काफिला, महाविकास करण्या साथ देऊ या सत्याला, महाविकास करण्या साथ देऊ या सत्याला, साथ देऊ या सत्याला, साथ देऊ या सत्याला. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, साथ सत्याला द्यावी, साथ न्यायाला द्यावी. महाविकास म्हणजे आपल्या सगळ्यांचं सुख आणि सुरक्षितता ज्यामध्ये आहे त्यांच्यासोबत आपल्याला चालावं लागेल. मी सगळ्यांना सामाजिक अनुषंगानं सगळ्याला बोलतो आहे. आपल्या सगळ्यांना सुखी आणि सुरक्षित जगायचं. सत्य काय आहे, असत्य काय आहे, कोण सध्या दिखाऊपणा करतो आहे, कशासाठी करतो आहे, काय होऊ लागलंय आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सगळ्यांना कळलेलं आहे. यशवंतराव चव्हाणांनी सांगितलेलं आहे की राजकीय परिस्थितीचं सुद्धा भान शालेय वयामध्ये आलं पाहिजे आणि ते शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना दिलं पाहिजे. मी तुम्हाला राजकीय परिस्थितीचं भान देत नाहीये, मी तुम्हाला सामाजिक परिस्थितीचं भान द्यायचं कार्य इथं करतो आहे. अधिक काय सांगावं, आपण सुज्ञ आहात. अण्णाभाऊंच्या बद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. म्हणजे एखादा चमत्कार म्हणावा अशी एक गोष्ट आहे. 1.5 दिवसाचं शिक्षण फक्त आहे, पण अण्णाभाऊ फक्त पाट्या वाचून शिकलेत असं म्हटलं जातं, तसं नाही आहे. अण्णाभाऊ शिकले, माणसामध्ये मिसळले, माणसांचे मस्तकं वाचले, माणसांचे चेहरे वाचले, माणूस कसा आहे अण्णाला कळला. म्हणून अण्णांचं साहित्य एवढं उत्तुंग झालं, एवढं व्यापक झालं
की अण्णाभाऊंचं साहित्य परदेशामध्ये, रशियामध्ये, तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रमाला लागलेलं आहे. मान सन्मान हा अण्णांच्या वाट्याला देश विदेशामध्ये आलेला आहे. अण्णाभाऊंचं साहित्य हे परकीय भाषेमध्ये अनुवादित झालेलं आहे. जवळपास 15 ते 16 चित्रपटांच्या कथा ह्या अण्णाभाऊंच्या पुस्तकावर, कथा कादंबऱ्यावरून लिहिल्या गेलेल्या आहेत. हो सुनके तेरी पुकार, हो सुनके तेरी पुकार, है ना गाणं ते फकीरा चल चला चल गाणं हिंदीमध्ये, ते अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरीवर ते भेटलेलं, त्यावर तयार झालेलं. डोंगरची मैना, कित्येक चित्रपट हे अण्णाभाऊंच्या पुस्तकावर निघाले. अण्णाभाऊंना खूप त्यांच्या वाट्याला दुःख आलेलं आहे. अण्णा विश्वास ठेवायचे कुणावर आहे? अरे हे पुस्तकं तुझ्याकडे आहेत, हे विक बरं. तो 100 रुपये द्यायचे, 200 पैकी 100 रुपये तो अण्णाला द्यायचा. आणि 100 रुपये काय व्हायचे? अण्णा मागत नसायचे. आणि ते 100 मधले 75 रुपये जे आहेत ना, माझं चुकाय नको आहे, त्यातले बरेचसे जे 100 मधले चहा पाण्यामध्ये किंवा मित्र प्रशंसा करायची किंवा कोणी अडचण असेल कुणाला तरी ते द्यायचे. नाश्त्यामध्ये किंवा खाण्यामध्ये चहा पाण्यात जायचे. म्हणजे 200 रुपयामधले अण्णांना 25 किंवा 50 रुपये मिळायचे. ते पैसे कुणी खाल्ले? प्रकाशकाने खाल्ले, मित्रांच्या खर्चण्यामध्ये गेले, कुठे गेले कळायला नाही. पण 200 पैकी म्हणजे सांगतो काय, अण्णांनी लिहिलं, कमवलं प्रकाशकांनी, किंवा मधले जे लोक त्यांनी कमवलं, हे होतं साहजिक आहे, समजू शकतो मी. पण अण्णांना शेवटच्या काळात अतिशय वाईट दिवस हे आलेले आहेत. अण्णांना कॉम्रेड असल्यामुळं नरगिस असतील, राज कपूर, बलराज साहनी अशा वेगवेगळ्या दिग्गज लोकांशी त्यांचा संपर्क हा आलेला आहे. मराठीमधले असतील, हिंदीमधले असतील, तरी संपर्क आलेला आहे. शेवटच्या काळामध्ये अण्णांना त्यांच्या गाडीमध्ये बसून नेलं, जे पंडित नेहरूसारखे दिसायचे, बलराज साहनी त्यांचं नाव आहे. अण्णा आजारी आहेत, उपचार होत नाही. आता उपचार का होत नाही तर कळू लागलं मला, ही फार जुनी गोष्ट आहे. की मोठी मोठी माणसं कशी अशी वेगळ्या रीतीनं ती संपवल्या गेलेली आहे. ते घडलं असेल किंवा घडलेलं असं मी म्हणू शकतो मी. आता त्यावेळेस आपण काही ठामपणे सांगू शकत नाही, पण ते घडलेलं आहे. कारण हा माणूस असा होता जो कधीच नायक झाला नाही, कथेचा नाही, कादंबऱ्याचा नाही. मराठी साहित्य मी कोळून पिले असं म्हणत नाहीये, परंतु जे साहित्यामध्ये यायला पाहिजे होतं, वास्तवात यायला पाहिजे होतं, जे वास्तव घडलंय, जे जगणं लोकांचे ज्या समस्या आहेत, ते साहित्यामध्ये येत गेलेल्या नाही आहेत. त्या आणणारा पहिला मोठा लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे आहे. फकीरा हा नायक होतो. तो भले तिथे मग तो डाके घालतो, चोऱ्या करतो. का करतो तो? कारण ते लोकांनी लुबाडलंय, व्याज व्यवहार सावकारकी करून लोकांनी लुबाडलंय, ते गरिबांचं आहे, त्यांना तो देतोय. असा हा फकीरा त्यांना सापडतो. आणि फकीरा कादंबरी होते, फकीरा चित्रपट येतो. मला वाटतं मराठीमध्ये पण तो चित्रपट आलेला आहे. अण्णाभाऊंचं साहित्य आपण वाचलं पाहिजे. 100 पेक्षा अधिक पुस्तकं अण्णाभाऊंच्या बद्दल आलेली आहे. विश्वास पाटील मोठे कादंबरीकार आहेत, त्यांचं पण पुस्तक आलेलं आहे अण्णाभाऊंच्या बद्दल. अण्णाभाऊ एक दास्तान असं त्याचं बहुतेक नाव आहे पुस्तकाचं. आणि सगळी पुस्तकं मी चाळतोय, वाचतोय. समग्र त्यांच्याबाबत त्यांनी लिहिलेलं आहे. वाङ्मयीन चरित्रगाथा अण्णाभाऊंची वाचायची असेल तर विश्वास पाटलांचं पुस्तक आहे. छोटी छोटी पुस्तकं आहेत, आता कोणाचं नाव घेत बसत नाही आहे, परंतु आमचे ओळखीचे आहेत. दिगंबर घंटेवाड नांदेडचे. पुन्हा हे प्रकाशकाचा उल्लेख केलेला आहे, लेखकाचा उल्लेख नाही आहे याच्यामध्ये. हे साहित्य सूर्य, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र, अशी कित्येक पुस्तकं माझ्याकडे आहेत. हा मोठेपणा सांगत नाही आहे, परंतु आपण वाचावं यासाठी त्यांनी लिहिलं आहे. आपण आपलं जगणं उन्नत करावं. इतरांचं दुःख जे आहे ना, वसंत बापटांनी म्हटलंय, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. इथंपर्यंत ते उल्लेख केला आहे. आपली संवेदना जागू. कुणी दुःखी आहे ना, तिचं दुःख कसं कमी करता येईल ते बघावं. कुणी सुखी आहे ना, आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे, सुखामध्ये आपल्याला सुख वाटलं पाहिजे, लोकांच्या दुःखात आपल्याला दुःख वाटलं पाहिजे, दुःख कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हे माणूसपणाचं लक्षण. शोषक आणि ज्यांचं शोषण होतं हे वर्ग हे कायमचे आहेत आणि नाहीर. फार यात फरक पडणाऱ्याला भाग नाही आहे. पण किती कमवावं? मोठमोठ्या उद्योगपतींनी, कंपनी ज्यांच्या आहेत त्यांनी लाभांश द्यावा ना मजुरांना द्यावा, कामगारांना द्यावा. जे राबतायत, कष्टत आहेत, त्यांचं शोषण करून स्वतः कमवणं, इतरांच्या पुन्हा हवाली करणं,
हे उपयोगाचं नाही. अण्णा तेच सांगायचे की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे. कष्टकऱ्यांच्या हातावर पृथ्वी तरलेली आहे. आपल्याला सांगितलं गेलं की शेषाच्या मस्तकावर पृथ्वी तरलेली. ह्या भाकड कथा आहे. श्रमिक म्हणजे कष्टकरी. ह्यांनी जर कष्ट करणं बंद केले काय होईल आपलं? काही नाही आपल्याकडे. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नाहीये तर श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. रेल्वे पटऱ्या कुणी अंथरल्या सगळ्या? वडार समाज आणि लमानी समाज मी वाचलेले. आणखी पण समाज त्यामध्ये ज्यांनी ह्या सगळ्या रेल्वेच्या पटऱ्या ज्या आहेत त्यांनी अंथरलेल्या आहेत, जे त्यांनी घडवल्या, त्यांनी तयार केलं सगळ्या बहुजन समाजातल्या प्रत्येक जातीने जवळपास व्यक्त केलेली आहे. सांगायचा भाग असा की आपण कुणालाही कमी लेखू नये. प्रत्येकाचा जन्म हा आईच्या पोटातून झालेला आहे. म्हणून स्पर्धेमध्ये सांगितलं की नाही पायातून जन्म झाला क्षुद्रांचा. असं नसतं बरं. चुकीचं सांगू नका आणि त्याचं पुन्हा तुम्ही समर्थन करू नका. आणि त्या अभ्यासक्रमात तुमचा लावायचा प्रयत्न चालू आहे, ते आम्ही बघितलेलं आहे. वेगवेगळे विषय आहेत, पुन्हा बोलू आपण. परंतु आम्हाला एवढं सांगायचं आहे की आपण सगळेजण सुखीने सुरक्षित राहू. यासाठी आपण खूप चांगलं जीवन आपल्याला जगायचं आहे. जे सत्य आहे त्याला सत्य म्हणायला शिका. जे असत्य आहे त्याला असत्य म्हणायला शिका. लोकमान्य टिळकांनी पण हेच सांगितलेलं आहे. खोट्याची भलावणी करू नका. कोण कशाची काय करतंय, काय दांभिकपणा चालू आहे, कुठल्या गोष्टी आपल्याला ते फसवायचा प्रयत्न करतायत, त्यांच्या योजना त्यांच्यासाठी आहेत, आपल्यासाठी नाही आहेत, त्यांना पोचण्यासाठी आहे. हे आपल्याला कळलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे, मी जे आहे ते ऑथेंटिक सगळं बोलतो. कुठला चुकीचा संदर्भ नको यायला. जे महामानव आहे त्याच्या पुस्तकाच्या संदर्भात सगळं सांगतो मी काय. याचं भान तुम्हाला आलं पाहिजे शालेय जीवनामध्ये. तुम्हाला नागरिकशास्त्र कशासाठी दिलं आहे? नागरिकशास्त्र तुम्हाला का दिलं आहे? राज्यशास्त्र तुम्हाला का दिलं? तुम्हाला कळावं सगळं आहे. नाही तुम्ही मतदार होता, मतदान कुणाचं करायचं, मतदान कुणाला करायचं विचारता, कुणाला तुम्ही पुन्हा मोठ्याला विचारता. हे भान तुम्हाला आलं पाहिजे. तुमचा परिपक्व असा मानस तुमचा तयार झाला पाहिजे की मला कळलं पाहिजे नाही रे यार हे असं आहे. माझं मत जे असेल, जे सत्यासाठी आहे, लोकशाहीसाठी आहे, त्यासाठी माझं मत असलं पाहिजे. कुणी पैसे दिले, निवडणुकीत पैसे वाटता येत नाहीत, वेगवेगळ्या निमित्तानं लोक पैसे वाटू लागलेले आहेत, ते मला नको आहे. माझ्या सुरक्षितेसाठी उपयोगाचं नाही आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. अण्णाभाऊबद्दल एवढं बोलावं तेवढं कमी आहे, पण एवढं सांगतो आहे मराठी साहित्यासाठी ते अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. एवढा मोठ्या उंचीचा हा साहित्य खून केला. मला जर कोणी असं विचारलं की व्यथा आणि वंचना म्हणू आपण शोषिताबद्दल ज्यांनी लेखन केले असा मराठीतला कोणता साहित्यिक आवडता आहे, तर मी सांगेल अण्णाभाऊ साठे. आणि मला जर कोणी विचारलं की मुलांसाठी, त्यांच्या घडणीसाठी, त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं घडण्यासाठी कुठला लेखक हा महत्त्वाचा आहे, अण्णाभाऊ तर आहेत, पण आणखीन अधिक वाचलं पाहिजे. त्यांचं नाव आहे साने गुरुजी. श्यामच्या इथं वाचाच, श्याम वाचा, धडपडणारी मुलं वाचा, बापूजींच्या छान छान गोष्टी वाचा, दारूबंदीच्या कथा वाचा. साने गुरुजीसुद्धा वाचले पाहिजेत. समग्र साने गुरुजी आहे आपल्याकडं. कित्येक पुस्तकं जी आपल्याकडे नाहीत ती आम्ही मागवलेली आहे. समग्र साने गुरुजी पहिलंच होतं नाही असं नाही आहे, पण वेगवेगळी पुस्तकं आम्ही मागवतो आहे. तुम्ही वाचा. वाचलात तर वाचाल, वाचाल तर वाचाल. म्हणजे काय, तुम्ही सामर्थ्यवान व्हाल. कुठल्या संकटाला कसं तोंड द्यावं, काय करावं काय नाही याचा विवेक तुमचा तयार होईल. विवेक म्हणजे सरासरी विचार. त्यांना आपण काय सांगावं की सरासरी विचार म्हणजे विवेक आहे काय आहे, त्याबाबत त्यांनी पण विचार करावा प्रत्येकाने. खूप चांगलं आपल्याला आयुष्य जगायचं आहे. खूप बोलावंसं वाटतंय मला, खूप सांगावंसं वाटतंय, पण एवढं सांगतोय. लोकमान्य टिळक यांच्याबाबतही बोलतोय मी, त्याबाबत स्वतंत्रपणे मी बोललेलो आहे. साहित्य अकादमीचं पुस्तक आहे लोकमान्य टिळक लेख संग्रह, खूप चांगलं पुस्तक आहे, ते आपण वाचावं. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादन केलेलं आहे. धनंजय कीर यांचं पुस्तक आहे, चरित्र आहे टिळकांबाबतचं, ते वाचावं. आंबेडकरांच्या बाबत आहे, शाहू महाराजांच्या बाबत आहे, महात्मा गांधी यांच्या बाबत आहे. छोटी छोटी पुस्तकंसुद्धा मिळतात, ती आपण वाचावीत. काय सांगावं तुम्हाला आणखी. मला वाटतं तुम्हाला हे गीत खूप आवडलं आहे. मगापासून तुमची उत्सुकता दिसते आहे आणि मला बोलावं वाटलं अण्णाभाऊबद्दल भरभरून. मी बोललो आहे. अधिक काय सांगू, आता खूप अधिक काय सांगू म्हणतोय आणि पण मी बोलायचा प्रयत्न करतोय. तरी आता वेगळं आणखी काही बोलण्यापेक्षा त्यांच्या पुस्तकांचा उल्लेख करतोय मी. 2 मिनिटामध्ये उल्लेख करतोय. अण्णाभाऊंचे पोवाडे जे आहेत,
मच्छराचा पोवाडा पण त्यांनी लिहिलेला आहे. स्टॅलिन ग्रांडचा पोवाडा आहे. नानकीन नगरापुढे, बर्लिनचा पोवाडा, बंगालची हात, पंजाब दिल्लीचा दंगा, महाराष्ट्राची परंपरा, अमळनेरचे अमर हुतात्मे, तेलंगणचा संग्राम, मुंबईचा कामगार, काळ्या बाजाराचा पोवाडा अण्णांनी लिहिला आहे. काही गीतं आणि लावण्या पण आहेत. गण एकजुटीचा नेता, महाराष्ट्रावरून टाक ओळून काया, तुम्हाला आहे यावर्षी शिकायला. रवी आला लावणी तुरा, मुंबईची लावणी, शिवारी चला, दुनियेची दौलत सारी, पुढेच जाता पुढेच पाय, जग बदल घालून घाव, माझी मैना गावावर राहिली. हे त्यांची गीतं आणि लावणे आहेत. वगनाट्य कोणती आहेत? अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, कलंत्री, शेठजीचे इलेक्शन, देशभक्त घोटाळे, बिलंदर बुडवे, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, दुष्काळात 13वा, पुढारी मिळाला, निवडणुकीतील घोटाळे. बघा त्यावेळेस त्यांनी लिहिलंय. 200 बूथ आपल्या इथं बीड जिल्ह्यामध्ये ताब्यात घेतले. कुणी घेतले ती सांगायची वेळ नाही, सगळ्याला माहिती आहे काय आहे. निवडणुकीचे घोटाळे काय आहेत, कसे होऊ शकतात. लोकमंत्र्याचा दौरा, नाटकं, इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान, प्रवास वर्णन, माझा रशियाचा प्रवास, ही सगळी पुस्तकं जवळपास मी वाचली. तुम्ही सुद्धा वाचा. कथासंग्रहाची नावं काय आहेत बघा. खुळमवाडी, बरबाद्या कंजारी, आबी, कृष्णाकाठच्या कथा, गजाड, निखारा, नवती, लाडी, पिसाळलेला माणूस, फरारी, गुराळ, चिरानगरची भूत, वारणेच्या खोऱ्यात, ही कथा संग्रह. कादंबऱ्या, चित्रा, चंदन, मूर्ती, रानबोका, माकडीचा माळ, केवड्याचं कणीस, वैजंता, धुंद रानफुलांचा, आवडी, रत्ना, फकीरा, वारणेच्या खोऱ्यात, कुरूप, मंगला, पाझर, वैर, अलगूज, डोळे मोडीत राधा चाले, तारा, गुलाम, आग, चिखलातील कमळ, रानगंगा, ठासलेल्या बंदुका, सरनौबत, आघात, फुलपाखरू, मयुरा, संघर्ष, जिवंत काडतूस, मास्तर, रूपा, अहंकार, अग्निदिव्य, वारणेचा वाघ. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यावर आधारित चित्रपट सगळ्यांचा उल्लेख नाही आहे, जे आहे तेवढे मी वाचतोय. वैजंता कादंबरी, वैजंता 1961. फकीरा ही कादंबरी 1965. आवडी, टिळा लाविते रक्ताचा 1969 हा चित्रपट आलेला आहे. माकडीचा माळ यानुसार काय आहे, डोंगरची मैना 1969, चिखलातील कमळ, मुरळी माफ करा, मल्हारी रायाची 1969, वारणेचा वाघ चित्रपट आलेला आहे. काय सांगावं, मान सन्मान पुरस्कार त्यांना भरपूर भेटलेले आहेत. एक साधा 1.5 दिवस शाळेमध्ये जाणारा अण्णाभाऊ का घडले माहितीये? 227 मैल वाटेगाव ते मुंबई, कितीतरी महिने अण्णाभाऊ साठे आणि त्यांचं कुटुंबीय पायी चाललेलं आहे. जग काय बघितलं, समस्या काय, व्यथा काय, दुःख काय, दैन्य काय, सगळं बघितलं. पाट्या वाचता शिकले, पुस्तकं वाचले, माणसं वाचले आणि माणसासाठीच कार्य केलं म्हणून अण्णाभाऊ मोठे आहेत. अण्णाभाऊंना मी विनम्र अभिवादन करतो आहे. आपण सगळेजण एकजुटीनं आपण सत्यासोबत राहू. जे योग्य आहे त्याला योग्य म्हणू, जे सत्य आहे त्याला सत्य म्हणू आणि जे असत्य आहे त्याला असत्य म्हणायला शिकू आपण. एवढंच आणि मित्र सांगायचं आहे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय भारत, जय भारत, जय मानवता, जय जगत, जय मानवता, जय जगत.